ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. महिलांवर अत्याचार करणाऱ्या अशा नराधमांना फाशी, अत्याचार करणाऱ्या नराधमांना या पुढच्या काळामध्ये फाशी, महिलांवर अत्याचार करणाऱ्या अशा नराधमाला भविष्यामध्ये फाशी. कृत्य नरसापूरमध्ये घडलं आणि दुर्दैवानं ज्या मुलीवरती अत्याचार घडला ती सोलापूरची आमची नात. असं कृत्य घडलं. खरं तर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आणि आज न्यायदेवतेने त्याला 2 महिन्याच्या आत फाशीची शिक्षा दिली आहे. पण न्यायदेवतेला एवढीच विनंती आहे की पुन्हा विनंती अर्जावर त्याची फाशी पुढे ढकलली नाही पाहिजे. ज्या पद्धतीनं 2 महिन्यात निकाल लागलाय, जोपर्यंत प्रॅक्टिकल त्याला फाशी देऊन फासावर चढवत नाहीत आणि त्याला या नरकात पाठवत नाहीत तोपर्यंत आम्हाला समाधान होणार नाही. खरं तर हे प्रकरण घडलं, पण असे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी प्रकरण घडत असतात. त्याच्यामुळं फास्टॅग कोर्टामध्ये सरकारने याच्यामध्ये कठोर असा कायदा आणला पाहिजे की 90 दिवसाच्या आत निकाल हा लागला पाहिजे. चार्जशीट दाखल करायला 90 दिवस नाही, तर अशा गंभीर विषयामध्ये चार्जशीट पाठवून 90 दिवसाच्या आतच यामध्ये फाशी दिली गेली पाहिजे. आज जो चिमुकलीला न्याय मिळाला आहे, न्यायदेवतेनं न्याय दिला, त्या न्यायदेवतेला आम्ही त्यांचे ऋणी आहोत. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील व सर्व नेते मंडळी असतील. तर आज सोलापूरच्या लेकीला न्याय मिळाला आहे. असंच कृत्य करणाऱ्या प्रत्येक एका नराधमाला अशी शिक्षा भर रस्त्यात जर तुम्ही दिली तर असं कृत्य कधीही घडणार नाही भविष्यात, असं आम्हाला वाटतंय. आणि हे कायमची शिक्षा ठेवण्यात यावी अशी महिलांकडून आमच्या सर्वांची आग्रहाची विनंती असेल न्यायदेवतेला. आणि आम्हाला न्याय मिळेल अशी आम्ही अपेक्षा करतो आणि त्यांना भर रस्त्यामध्ये फाशीची शिक्षा देण्यात यावी. फाशीची शिक्षापेक्षा जास्त एक शिक्षा बघाव, जेणेकरून की पुढे असं कोण मनात जरी विचार आणलं तरीही त्यांना ती शिक्षा आठवावी. आणि कुठल्याही स्त्रीकडे बघताना असं आठवाव त्यांना. अशी फाशीची शिक्षापेक्षा जास्त कठोर शिक्षा द्यायला पाहिजे. आणि ज्या दिवशी फाशीवर लटकवल ना त्याच दिवशी खरं हा निर्णय न्याय मिळेल. एका लहान लेकराचा जीव कसं झाला असेल आणि त्या 9 महिने त्या आईचा जीव कसं झाला असेल, त्यापेक्षा जास्त शिक्षा त्याला कळा तेवढ्या सहन करायला पाहिजे जेवढ्या त्या आईने सहन केलंय. त्या आईचा जीव कसं होत असेल. आता खरं न्याय आपल्याला वाटते, पण त्या आईचा जीव त्या लेकरा लहान बाळ मिळेल का तिला परत? खरं न्याय मिळेल का तिला? तिचं लहान बाळ मिळेल का परत? तिने किती सहन केले, किती काळ सहन करून ते लेकरू जन्मायला घातले. ह्यापेक्षा ह्या फाशीची शिक्षापेक्षा जास्त कठोर कुठली तरी शिक्षा बघायला पाहिजे. नसरापूर येथील हत्या आणि बलात्कार प्रकरणी आरोपीला जे आज निकाल मिळालेला दिला आहे त्याबद्दल आम्ही खरं आभारी आहोत. सोलापूरच्या चिमुकलीला न्याय मिळालेला आहे, पण प्रत्यक्ष त्याची जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आम्हाला समाधान मिळणार नाही. खरं तर आम्ही फडणवीस सरकार असो, न्यायदेवता असो, त्यांच्या सर्वांच्या आम्ही ऋणी आहोत. खूप छान निकाल दिलेला आहे, 2 महिन्यात निकाल मिळालेला आहे. पण प्रत्यक्षात त्या माणसाला जोपर्यंत फाशी मिळत नाही असं भर चौकात त्याला लटकवा की पुन्हा कोणी हे असलं कृत्य करणार नाही. प्रत्येकाच्या मनात ते कृत्य करण्या अगोदर तर घटना आठवेल अशा प्रकारची त्याला फाशी द्या. पूर्वी शिवाजी महाराजांच्या काळात कशा शिक्षा दिला जातो त्यांना तसं शिक्षा द्या. तशा प्रकारे त्याला मृत्यू द्या. कारण त्याला लहान चिमुरडीचा जीव जाताना तिला किती वेदना झाल्या असतील तसं त्याला वेदना झाल्या पाहिजेत. अशा प्रकारे त्याला शिक्षा द्यावी हीच आमची विनंती आहे. फाशीची शिक्षा न्यायालयानं घोषित केली. आज शिक्षा घोषित केलेली आहे. आपल्या न्यायप्रणालीप्रमाणे त्यांना अपिलाची संधी देखील मिळू शकते, परंतु ही अपिलाची संधी अल्प कालावधीची देऊन यापुढे देखील ही फाशीची शिक्षा कायम राहिली पाहिजे. त्याला सुटकेची कुठलीही संधी मिळाली नाही पाहिजे.